आणि पर्यायाने महायुतीची, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत. विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं. मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग विदर्भामध्ये सुद्धा पक्षाला संधी देण्याचं बरेच दिवस मनात होतं. त्या दृष्टिकोनातून पक्षाने एकमताने निर्णय राजेंद्र जैन यांचा त्या ठिकाणी घेतलेला. प्रामुख्याने एक चर्चा मागच्या काही दिवसांपासून होती ती भुजबळ साहेबांची होती. त्यांच्या बाबतीत काय निर्णय झालेला आहे? एक असंही चर्चा होती की ते राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत, राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळायला हवं. एक असं आहे की या संदर्भामध्ये आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली. भुजबळ साहेब पक्षाचे 99चे संस्थापक राज्याचे अध्यक्ष आहेत. दादांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णय प्रक्रियेमधलं महत्वाचं योगदान जसं आम्हा मंडळींचं झालं त्याच्याही पेक्षा तेवढंच योगदान आदरणीय भुजबळ साहेबांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत. सर, किसका नाम आपने निश्चित किया है? क्या पैरामीटर्स है? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमारे नेता सुनेत्र बहनी पवार जो हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष है, राज्य के उप मुख्यमंत्री हैं, उनकी जगह रिक्त हो गई है. यहाँ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से राजेंद्र जैन ये हमारे वहाँ पे कैंडिडेट हम घोषित करते हैं. जैसे कि एक ही जगह है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की है, लेकिन महायुति की तरफ से हम कल ये चुनाव लड़ने जा रहे हैं. साहब नाराज तो नहीं? बिल्कुल हमारे साथ में जब है. भुजबल साहब तो ऐसे नेता हैं कि जो उनके जो मन में है वो उनके चेहरे पे भी रहता है और बोलने के लिए कभी रुकते नहीं. जब मेरे साथ में यहाँ पे बाजू में है, इसका मतलब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक संग काम करते हैं. धन्यवाद.